महाराष्ट्र सरकारने आगडगावचा आदर्श घ्यावा. सयाजी शिंदे. अहिल्यानगर शहराजवळील श्री क्षेत्र आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानात आज पहाटे 7 वाजता सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी श्री काळभैरवनाथांची विधिवत आरती व पूजा केली. यानंतर देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमावेळी बोलताना सयाजी शिंदे यांनी आगडगाव देवस्थान विश्वस्त मंडळाचं उघडपणे कौतुक केलं. ग्रामस्थांनी सलग 4 वेळा विश्वास दाखवून या विश्वस्त मंडळाला निवडून दिलं आहे. हेच या व्यवस्थेचं यश असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. राजकारणावर मिश्किल टोला लगावत सयाजी शिंदे म्हणाले, या पुढाऱ्याने किती खाल्लं, त्या पुढाऱ्याने किती खाल्लं याच चर्चा सुरू असतात, पण शेवटी आपण सोबत काय घेऊन जाणार आहोत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. आगडगाव देवस्थान विश्वस्त मंडळाचा प्रामाणिक आणि लोकाभिमुख कारभार महाराष्ट्र सरकारने आणि सर्वच राजकीय पक्षांनी आदर्श म्हणून घ्यावा, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. देवस्थानसारखी पारदर्शक व्यवस्था राज्यभर राबवली तर महाराष्ट्र नक्कीच अधिक चांगलं होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. विश्वस्त मंडळ आहे हे इतकं चांगलं विश्वस्त मंडळ आहे की यांना 3-4 वेळा परत त्यांना ग्रामस्थांनी निवडून दिलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सगळ्या पक्षांनी यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. 4 चोरा एकाशी 2 घ्या, 2 घ्या, त्याला डांबून ठेवा, त्याला आला यांचा आदर्श घेतला तर आपला महाराष्ट्र चांगला होईल ना. बरोबर. याची त्या पुढाऱ्याने एवढे पैसे घातले, त्या पुढाऱ्याने खाल्ली, आपले हे जर घेतलं तर काय घेऊन जायचं बरोबर आपल्याला, आहे की नाही. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी हे आदर्श काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आहे, याच्यासाठी इथं टाळ्या वाजवत आहे. मला एक अनुभव झाला की मी गेल्या कित्येक वर्षात वृक्षप्रसाद योजना सुरू करावी म्हणून सिद्धिविनायकला किमान 15 आहे. सिद्धिविनायकच्या अध्यक्षांना भेटलो, ट्रस्टींना भेटलो. तिथं आम्ही स्वतः झाडं घेऊन ठेवली, द्यायला ठेवली, करोडो रुपये त्यांना भेटले. पण ते म्हणतात आमच्या नियमाच्या अजून बसत नाही. आता ऑक्सिजन कुठून येतो तुम्हाला घरातच नाही, नियमात काय बसायचं, मरावं नको. झाडं नाही ठेवली, मरावं तुम्ही, अन्न नाही खाल्लं तर जगायला पाहिजे. पण यांना नको देऊ, त्यांच्यावर किती आरोप येतात ना मध्ये मध्ये. हे देवस्थानाच्या ह्याच्यावर आरोप येणं किती बरं वाटतं. हा शिर्डीच्या देवस्थानाची लपडी झाली, सिद्धिविनायकची झाली, महालक्ष्मी झाली, तर मला वाटतं देवस्थानाचं जर पावित्र्य असावं तर मला वाटतं काळभैरवनाथ या सगळ्या इतर देवस्थानांना समृद्धी देवं असं मी अपेक्षा. विश्वस्त जे मंडळ आहे त्यांचा आदर्श घ्यावा असं मी, म्हणजे आपण जे काही शिकलोय त्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती म्हणजे शंकर महेश, ब्रह्मा विष्णू महेश, विष्णू त्याचं पालन करतो आणि ब्रह्मा शंकरांना परत निर्माण करतो. अशी उत्पत्ती, स्थिती आणि लय ही संकल्पना आहे जगात. त्याचंही प्रतीक स्वरूप आहे. हे मला वाटतं अतिशय 15,000 वर्षापूर्वी, 1500 वर्षापूर्वीचं म्हणजे 15 समाज आहे. त्या 15 समाज आहे त्याच्यावरनं आपली 70-80-100 वर्ष त्यांचं वय झालं म्हणजे ते 1500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.